आज जळवून जळवून तुमच्या तोंडाला कसं पाणी आणतो बघा. पण त्याआधी आपण निघालो आपल्या गावात नवीन खट्ट झालेल्या रोडची सैर करायला. कसं आहे, काम ताजं ताजं असल्यामुळे गाडी नुसती उड्या मारत होती. असं वाटलं धरणं पोचतोय का डायरेक्ट चंद्रावर. पण आज आपण आलेलो एका सिक्रेट मिशन साठी आणि किसी को कानो कान खबर ना हो, इसलिए हमने अपनी गाडी झाडीओ में छुपा. आणि मिशन साठी लागणार सामान घेऊन आपण लोकेशन कडे निघालो. कोणीतरी आपल्या धरणातल्या माशांना कमी रेट मध्ये बियर सप्लाय करत होतं आणि ही न्यूज माझ्या आधी माझ्या बेस्टीला लागली वाटतं. बेवड्या बोड्याची माझ्या आधीच तिथं हजर होती आणि स्वयं कॅप्टननी या केसमध्ये हात घातला. ही न्यूज बाहेर निघू नये म्हणून मी येण्यासाठी एक खुफिया रास्ता निवडला आणि येताच जाळीमध्ये बियरची बाटली बघून आपला डाऊट खरा ठरला आणि ती बाटली रिकामी असल्याने मनाला थोडं दुःख सुद्धा झालं. सो त्यांचा ठिकाणा भेटल्यावर आपण त्यांचा पूर्ण माल जप्त करणार आणि डिपार्टमेंटला सांगणार तिथं काय मिळालंच नाही. आणि आज आपण साक्षात कांताराच्या जंगलातील कडप्पा आदिवासींच्याकडून शिकून आलेल्या काळ्या जादूचा उपयोग करून को मेरे वश में करके सप्लायर का ठिकाणा ढूंढूंगा. तेवढ्यात आपल्यापर्यंत ही सिक्रेट टिप पोहोचवणारा सुलतान द डॉग जप्त केलेल्या मालामधून त्याला पण हिस्सा पाहिजे म्हणून माझ्यासोबत भांडायला लागला. येऊन जाऊन 2 बॉटल आणि 2 पुड्या चकण्यावरती मामला सॉर्ट केला आणि कार्यकर्त्यांना कामाला लावून मी निर्लज्जासारखा आणलेला चकना होलपडायला लागलो. तेवढ्यात आपल्या कार्यकर्त्यांनी बियर पिऊन भंड झालेले 2 मासे बाहेर काढले. त्यांच्याकडे विचारपूस करतात त्यातील एका कार्यकर्त्याने माझ्या समोर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. उसको वहम था कि माझ्या पुढे उडी मारून वो बच जाएगा, बट उसको ये नहीं पता था कि मेरे हाथ कानून से भी ज्यादा फुर्तीले है. तेवढ्यात माझ्या जाबाज ऑफिसरने त्यांच्यातल्या मोरक्याला बाहेर काढला और वो मेरे से भी ज्यादा फुर्तीला निकला और भाग गया. आता तो सगळ्यांना जाऊन सांगणार की कॅप्टन इज हियर विथ देअर ऑफिसर्स. काय करणार, खौफ इतना है हमारा. मग आम्ही बारक्या पोरांच्याकडून चोरून आणलेल्या बॉब्या खात खात बियरच्या बाटल्या चोरी करायच्या, आय मीन जप्त करायचा नवीन प्लॅन तयार करायला लागलो. तेवढ्यात आम्हाला देशी पेल्याला कार्यकर्ता भेटला आणि हे मी माशाबद्दल बोलतोय नाही तर व्हिडिओ पुढे बघून तुम्हाला वेगळाच प्रश्न पडायचा. बघा आपण हसू नका. मी मारणार. आरती ह्याच्या भ्यावट तरी ह्याच्या नादात जातील बस. मग आपण आपल्या सिक्रेट ऑफिसरला कामाला लावून मिशन फेल झालं हे दुःख सावरत आरोपींना घेऊन तुरुंगाच्या दिशेने निघालो आणि त्यांच्याकडून थोडीशी रिश्वत घेऊन त्यांना रिहा केलं. आणि मला असं वाटतंय की मी काहीतरी विसरतोय. हा, ते चिंच तुम्हाला जळवायचं होतं ते आता लय वेळ झाला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, हा नक्की 100% नेक्स्ट व्हिडिओ. तो व्हिडिओ बघण्यासाठी तेवढं फॉलो करा आणि लाईक शेअर कमेंटचा धुळा करा आणि तुमचं जे मला प्रतिम प्रेम भेटते त्यासाठी मनापासून आभार.